प्रेम. हरे नमः. श्री वादिराजाचार्य कृष्णाचार्य वरखेडकर यांच्या प्रवचनांच्या मालिकेतील श्रीमदानंद तीर्थ भगवत्पादाचार्य प्रणीतम श्रीमद भगवद्गीता भाष्यम प्रथमोऽध्यायः श्लोक 13वा. ज्ञानप्रदर्शनाय भगवान व्यासो अवततार इष्टानिष्टप्राप्ति परिहार आदर्शनात् वेदार्थ अज्ञानाच्च संसारे क्लिष्टमानानां वेदाधिकारिणां श्रीसूत्रादीनाञ्च सर्वस्य मोक्षो भवेदिति कृपारुः सर्ववेदार्थोपगृहीतां तदनुक्त केवल ईश्वरज्ञान दृष्टार्थयुक्तांच सर्व प्राणिनाम् अवगाह्य अनवगाह्य रूपं केवल भगवत स्वरूपां परोक्षास्थां महाभारतम् इति कृपद ओम धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय सञ्जय उवाच दृष्ट्वा तु पाण्डवान् यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसङ्गम्य राजा वचनं पश्यैतां पाण्डुपुत्राम् आचार्यमहतीचमूं यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुनसमायुः द्विवेधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः दृष्टकेतुश्चेकितानः काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित् कुन्तिभोजश्च नरपुङ्गवः विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रश्च सत्येव महान् अस्माकं तु विशिष्टाये तान् निबोधद्विजोत्तम नायका मम संकीर्णस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमिते भवान् भीष्मश्च कर्णश्च पवित्रं अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च अन्ये च बहवः शूराः मदत्ते च भूताः नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे आयुध अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माविरक्षितम् पर्याप्तं तु एतेषां बलं किमाविरक्षितम् अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि तस्य सञ्जनयन् हर्षं गुरुस्तः पितामहः पितोमनादं विनुद्योच्चैः शङ्खं दद्मो प्रभावान् ततः शङ्खाश्च भीर्यश्च मनमानकगोमुखाः सहसैवाप्यान् शब्दस्थूलोऽभवत् त्याप्रमाणे भीष्माचार्यांनी दुर्योधनाला तारक उत्पन्न करून द्यावं या उद्देशाने श्रेष्ठ असताना शंख प्रतापी असताना भीष्माचार्य त्यानंतर त्यांचा शंख वाजल्यानंतर सगळे आपले आपले शंख दोरी वगैरे वाजवून मोठ्याने एकदा आज्ञा दिली. भीष्माचार्य मोठा होता त्या रणरंगामध्ये त्याने एकदा सुरू करा म्हणून सांगितलं तर कारण काही सुरू यज्ञ युद्ध सुरू करायला सांगितलं नव्हतं. तुम्ही कशाला सुरू केला असं म्हणेल नव्हतं. सगळं मोठ्यांचे घेऊन मग सुरू करावं तेव्हा अशी त्या करता सगळेजण कोणी काही वाजवले नाही. भीष्माचार्य प्रतापी असताना भीष्माचार्यांनी शंख वाजवला त्यावेळेस शंख फेरी पणव पणव आनक मुख सगळे वाजवायला सुरुवात केली एकाच वेळी आणि तो आवाज खूप मोठा झाला भारीचा झाला जाय आहे. त्यानंतर तथा श्वेतैर हयैर्युक्ते महती स्यन्दने स्थितो माधव पांडवश्चैव दत्नो पृथक् पृथक् प्रदत्मतु
त्यानंतर श्वेत पांढऱ्या घोड्यांनी युक्त उत्तम रथावर बसून माधव, कृष्ण आणि पांडव या ठिकाणी अर्जुन जावा लागला. कारण कृष्ण अर्जुनाचा सारथी बनतो म्हणून असं सांगितलं होतं. याकरता इथं पांडव हा म्हणजे अर्जुन दिव्य शंख प्रदत नव्हतो. त्या दोघांनी दिव्य असणाऱ्याचे शंख वाजवायला सुरुवात केली. वाजवले. श्रीकृष्णाने कोणता शंख वाजवलेला आहे? पांचजन्यम ऋषिकेशः. गुरुकुलामध्ये विद्याध्ययन झाल्यानंतर गुरुदक्षिणा काय द्यावी म्हणून विचारलं गुरुंना. त्यांच्या गांधीवनी महर्षीने काय सांगितलं तर की प्रभास क्षेत्र वगैरे असताना समुद्राने माझ्या मुलाला घेऊन टाकलं. त्याकरता मला तो मुलगा परत पाळून द्या गुरुदक्षिणा विचारली. त्यावेळेस श्रीकृष्ण परमात्मा बलराम दोघं तिकडे गेलेले आहेत. समुद्राला विचारलं तर समुद्राने सांगितलं इथं आतमध्ये एक शंका असुर आहे, त्यांनी गेलेला आहे. मग कृष्ण परमात्माने त्या शंकासुराला मारून त्याच्या आतमध्ये बघितलं तर दिसलं नाही. मग तो शंख घेऊन कुठे गेले? यमनगरीला गेले आणि तिथं बाहेर उभारून त्यांनी हा शंख वाजवले. वाजवल्याबरोबर शंखाचा आवाज ऐकल्याबरोबर यमधर्मराज बाहेर पळून आलेले आहेत. आज्ञा आहे सांगा म्हणे. म्हणजे गुरूंच्या मुलाला इकडे आणलेलं आहे, याकरता त्याला परत देऊन टाक. मग यमधर्मराज गुरु पुत्राला आणून दिला. याप्रमाणे तो जो शंख ज्या शंखाचा खूप वाजवणाने यमधर्मराज देखील घाबरून जातो, तसला शंख म्हणजे पांचजन्य नावाचा शंख ऋषिकेशाने वाजला. इथं ऋषिकेश शब्दाचं अर्थ काय? ऋषिका आणि इंद्रियाणी. ऋषिक म्हणजे सगळी इंद्रिय. त्या सगळ्या इंद्रियांचा अभिमानी असल्या कारणाने श्रीकृष्णाला ऋषिकेश म्हणतात. पांचजन्य पांचजन्य नावाचा शंख वाजवल्यामुळे सगळे इंद्रिय सगळे आपले आपले जागे होऊन जातात असा अर्थ. सगळ्यांना सुचवल्यासारखं आहे. सगळेजण आपल्या आपल्या जागेवर जागे होऊन राहा. पांचजन्य नावाचा शंख जे आहे ना ऋषिकेश. आणि देवांनी दिलेला एक शंख होता देवदत्त म्हणून. त्या देवदत्त शंखाचं स्फोट म्हणजे शंख वाजवलेला आहे धनंजय. धनंजय म्हणजे अर्जुनाला धनंजय म्हणतात. आणि यज्ञाच्या वेळेस पुष्कळाचा धन संग्रह करून त्यांनी आणलं होतं उत्तर दिशेला जाऊन. याकरता राजस्व यज्ञाच्या वेळेस एवढं धन आणल्या कारणाने नाव काय धनंजय. अर्जुनाला धनंजय. महाशंखम जीवकर्मा भयानक असे काम करणारा गुरुकोध आहे की नाही. त्याचं तोंड हे पोट कसं होतं जर म्हणलं तर किंवाच्या सारखा लहान बाकी किंवाची होती तर किंवा सारखी होती. याकरता वृकोदर म्हणून त्याचं नाव. गीतेवर आहे ते मला भागवत आहे. गीतेवर आहे ते मला भागवत आहे. आणि पुन्हा मला 16 अध्याय भागवत असं नाही. भागवताला खूप शंकर शंका उचलायचं देखील होत नव्हतं लोकांना. रस्ता शंख आलेला आहे. त्यानंतर अनंत विजयम राजा कुंती पुत्र असणाऱ्या युधिष्ठिराने अनंत विजय नावाचा शंख वाजवलेला. नकुल हा सहदेव. नकुल आणि सहदेव या दोघांनी सुघोष आणि मणिपुष्प राक्षसच्या परमेश्वराचा काशी राजाने देखील असा तो वाजवलेला आहे. शिखंडी सगळ्या लोकांनी जे आहे आपले आपले शंख वाजवले. अपराजित द्रुपद द्रौपदी सगळे त्या प्रणालीमध्ये आपले आपले शंख धनुष्य इत्यादी केलेले. महाबाहो
सौभद्र म्हणजे अभिमन्यू इत्यादिकांनी देखील शंखांतात वेगवेगळे शंख वाजवलेले आहे. घोषवत धातराष्ट्राणां हृदयानि प्रदारय. तो आवाज धातराष्ट्रांच्या म्हणजे कौरवांच्या हृदयाला फाळायला सुरुवात केली. म्हणजे इतका मोठा आवाज आलेला आहे. हृदयामध्ये भीती वाटलेली आहे त्याला. नवश्च पृथ्वीं म्हणून आकाश भूमी व्यनुनालयन भरलेली आहे, सगळीकडे व्यापलेले आहेत. आता व्यवस्थितान दृष्ट्वा धातराष्ट्रान कपित प्रजा. त्यानंतर सगळे आपल्या आपल्या जागेवर धृतराष्ट्राचे पोरं म्हणजे कौरव सगळे उभे राहिले असताना कपित ध्वज कपी त्याच्या ध्वजावर आहे तो कपित ध्वज अर्जुन. भीमसेन आणि आपल्या या महाभारताच्या अर्जुनाच्या वर रथावर हनुमंतांना प्रार्थना केली होती तुम्ही इथं राहावं. हा हनुमान तिथं राहत होते या करतात अर्जुनाला विजय प्राप्त झाला. काय करता विजय प्राप्तीसाठी मेन मुख्य कारण कोण म्हणलं तर हनुमान. तर म्हणून कपित ध्वज वापरलेला आहे. हे कोण शब्द असे व्यवस्थित झालेले आहेत तिथं झालेले आहेत. प्रवृत्ते शस्त्रपाते धनुवृत्त्यम्य प्रवृत्ते शस्त्रपात. सगळेजण आता सोडावे शस्त्राचा प्रयोग करावा यासाठी उद्देशाने सगळे सिद्ध झाले असताना धनुष्य आपला हातात घेतलं आहे. पांडव ऋषिकेश ऋषिकेशाला हे वाक्य बोला. काय बोलायला अर्जुन होवा तेनयोर उभयोर मध्ये प्रथम स्थापयामी तुझं यावदेतान निरीक्षेहम योद्धुकामान अवस्थान. अर्जुन म्हणतो त्या दोन्ही सेनेच्या मध्ये हे भगवंता माझा रथ मध्यभागी नेऊन ठेव. तिथं मी काय करतो यावदेतान निरीक्षेहम रथ ठेवला असताना मी या सगळ्या लोकांना बघतो. योद्धुकामान अवस्थितान युद्धासाठी कोण आलेले आहेत, युद्ध न करता नुसतं तमाशा बघायला कोण आलेले आहेत हे सगळं बघतो असं म्हणलं. कैर्मया असा युद्ध कोणाशी युद्ध करावं कोणाशी करू नये हे सगळा विचार करतो. तर कैर्मया असा युद्ध अस्मिन् रणसमुद्यमे. या युद्धाच्या प्रसंगामध्ये कोणाशी युद्ध करावं काय नाही हे बघतो म्हणलं. योच्छमान म्हणजे युद्ध करावं इच्छा करणारे कोण आहेत, युद्धासाठी म्हणून कोण बोलत आहे, नुसतं युद्ध करावं अशी इच्छा करणारे कोण आहेत हे सगळं बघतो म्हणला. योच्छमान अवेक्षेहम. जात आहे मधनच ते मधनच काहीच ऐकू येत नाही. असणाऱ्या धातराष्ट्र म्हणजे कौरव लोकांच्या बुद्धी दुर्बुद्धीमुळे आणि त्याच्यावर प्रेम असल्या कारण त्याच्यावर प्रेम दाखवण्यासाठी म्हणून युद्धाला आलेले ते कोण आहे ते सगळं बघतो. मग संजय एव मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. त्याप्रमाणे अर्जुनाने विचारलं असताना सांगितलं असताना ते वाक्य ऐकून मध्ये दोघांच्या सेनेच्या मध्यभागी उत्तम असणारा स्थापना केला. हे नेऊन चिवला उभा केला. भीष्माचार्य द्रोणाचार्य यांच्या समोर सगळे मोठे मोठे राजे लोक होते नाही त्यांच्या देखील समोर आणून केला. आणि पार्थला म्हणालेले पार्थला सांगा समजून बोलायला लागलाय. पश्य येतान समवेतान कुरून इति. पहा
त्या इथं आलेल्या उपस्थित झालेल्या सगळ्या गुरु सर्वांना पहा. पाच पितृ पितामह काय पाचानी तिथं पाहायला कोणाकोणाला पाहिलं. पितरांना पाहिलं, पितामहांना देखील पाहिलं. म्हणजे वडिलाच्या समोर बरोबर तुटक तुटक झालं तर कळतच नाही ना काही. काय ते हॅलो त्यांचं म्हणणे आवाज मध्येच जातो ऍक्च्युली. स्थितांपाच पितृन अथवा पितामह वडिलांना पितामह इत्यादिकांना आचार्यांना. आचार्य म्हणजे तोरणाचे मातृ मामा असणारे लोक, भाऊ असणारे, शल्य वगैरे सगळे मामा, भाऊ असणारे लोक, मातरके असणारे लोक, हे सगळे. पुत्रान पौत्रान सखियस्तथा मुलं नातू पाहिलेलं आहे. परशुराम ते नाही होय त्यांनी दोन्ही सेनेच्या मध्ये मध्ये त्या लोकांना सगळ्यांना पाहिलं. करून तो या त्या सगळ्यांना पाहून सर्वान बंधू नवच्छिदान सगळ्या बंधू लोकांना तिथं आलेलं बघून सगळ्यांना लोकांना बघितल्याबरोबर तुला काय होतं, कृपया परया विष्टा मोठ्या कृपेने युक्त होऊन विशीलन तुटकाने युक्त होऊन याप्रमाणे बोला. अर्जुन या अध्यायाचं नावच आहे अर्जुन विषाद योग. अर्जुनाचा विषाद दुःख त्याच्याबद्दल इथं सांगितलेलं आहे. म्हणून सांगा अर्जुन कसा विषाद झालाय, त्याला कसं दुःख झालं ते दाखवाय. दृष्ट्वेमं सजनं कृष्ण युत्सं समुपस्थितम. पहा हे कृष्ण आपल्या लोकांना सगळ्यांना पाहिलं, सगळे युद्धासाठी येऊन उपस्थित झालेले आहेत. त्यांना पाहिल्याबरोबर सीनंती मम गात्राणी शरीरामध्ये शोक दुःख भरलेला आहे. मुख तोंड कसा वाळून जायला लागलेला, अंगावर तर काच सुटलेला आहे. रोमहर्ष रोमांच वर उभे राहिलेले आहेत. गांडीव हातात उतरून पडायला लागलेला आहे. माझ्या शरीरामध्ये दहा नावाचा पीडा सुरू झालेला आहे. ताप लागला, ताप चढल्यासारखं वाटत आहे. नतशक्नोम्यवस्थातून भ्रमतीव जमी. मला इथं राहणं देखील होईन गेलेलं आहे. माझं मन भ्रांत झाल्यासारखं झालंय आणि एक प्रकारचे चित्त विचित्र असणारे, विपरीत असणारे असे निमित्त मला इथं दिसून यायला लागलेले आहेत. एक श्रेयोनुपश्य. मला याच्यापासून काहीतरी चांगलं होईल असं वाटत नाही बरं का. हत्वा स्वजन हवे, आपल्या लोकांना त्या युद्धामध्ये मारून मला काही प्रेम मिळणार नाही असं वाटतं. न याकरता नकांक्षे विजय कृष्ण, मला विजयाची इच्छा नाही किंवा राज्याची देखील अपेक्षा नाही बरं का. सुख देखील मला पाहिजे असं वाटत नाही. किंवा राज्य गोविंद किम भोग राज्य घेऊन काय करायचंय गोविंदा. असे भोग घेऊन देखील काय करायचंय आणि याचे भोग हे जिवंत राहण्यामध्ये काय मजा आहे. या लोकांच्यासाठी म्हणून मी राज्याची अपेक्षा केली होती, भोगांची सुखांची अपेक्षा केली. ते सगळेच्या सगळे इथं युद्धासाठी म्हणून उभे आहेत. कसे उभे आहेत, प्राण त्यक्त्वा धन. त्यांना पाहिजे असते ते धन इत्यादी काय आहेत ते सगळं सोडून दिले, प्राण देखील सोडून देऊन ना देण्यासाठी तो उभा राहिले. हे आचार्य का हे इथे प्रणाम. आचार्य आहेत, पितृगण आहेत, पुत्रगण आहेत, पौत्र आहेत, पितामह आहेत, मामा लोक आहेत, ससुर लोक आहेत, पौत्र आहेत, साले लोक आहेत, संबंधी लोक आहेत. एतांना हंतुमिच्छा आम्ही घटोपी मधुसूदन. मी जरी मेलो तरी चालेल, मला मारायची इच्छा नाहीये. घटोपी मधुसूदन.
अभी त्रैलोक्य राज्य तो किन्नमयी कृती. त्रैलोक्याचं राज्य जरी मला मिळत असलं तरी मोठं मोठं भूमी त्रैलोक्य राज्य जरी मिळत असेल तरी मी या लोकांना मारू इच्छित नाही. नियत्य धातराष्ट्रांना कापी या धातराष्ट्र लोकांना कौरवांना मारून मला काय प्रेम होणार आहे, माझं का चांगलं काय होणार आहे, काय बरं होणार आहे. पाप मी आश्रय रस्मा या लोकांना मारून मला फक्त पापच मिळणार आहे. अद्वैतान आततायीन आततायी लोकांना मारून काय मिळणार आहे? पाप. तस्मान नारहा वयम कृष्ण वयम अंतुम. या करता यांना मारायची चांगलं बरं. सगळ्या आपल्या बांधवांना धातराष्ट्रांना मारून कसं मला सुख मिळेल? सजनम ही कथम महत्व सुखीन श्याम माधव. आपल्या लोकांना मारून कसं बरं सुख प्राप्त होईल सांग, हे महत्व आहे. यद्यप्येते न पश्यन्ति. हा लोक हे लोक जरी बघत नसतील आणि त्या सगळ्यांना लोभ नावाचं चढलेला आहे मनामध्ये. लोभ बसल्या कारणाने हे लोक पाहत नाहीयेत. कुलक्षय कृतम दोषम मित्रद्रोहे पादकम. कुलक्षय केला असताना काय कोणत्या प्रकारचा दोष लागतो, मित्रद्रोह केला असताना कसल्या प्रकारचे पातक लागतात त्या लोकांना कळत नाही. कसं येत नाही. आपण कसं जाणून नाही. त्या लोकांनी ते लोक लोभाने जाणून घेत नसतील तरी देखील आपण कसं बरं जाणून घेऊ. पापाला स्थान निवर्तित. या पापापासून निवृत्त होण्यासाठी म्हणून आपण मात्र बघावं लागतं बरं का. कुलक्षय कृतम दोषम प्रपश्यत जनार्दन. कुलक्षयामुळे होतो ते बघून येणारे लोक असतात की नाही. कुलक्षय कृतम दोषम मित्रद्रोहे च पातकम कथन अस्मावी. ते आपण कसं जाणून घेऊ नये, आपण का जाणून घेऊ नये. त्या पापापासून निवृत्त होण्यासाठी आपण जाणून घ्यावं लागतं. कुलक्षये प्रणश्यंती कुलधर्मा सनातन. कुल नष्ट होऊन गेलं तर आपल्या कुळामध्ये जे काही सनातन प्राचीन काळापासून आचरण करत आलेले धर्म असतात की नाही ते सगळे नष्ट होऊन जातात. आणि धर्म सगळे नष्ट होऊन गेला, धर्म भ्रष्ट झाला म्हणतात सगळ्याच्या सगळं पुढं अधर्माला लागेल. अधर्माच्या रस्त्याला लागेल. अधर्माभिभवात कृष्ण. अधर्म सगळीकडे अधर्म पांगला वाढला म्हणलं की नाही कुल स्त्रिया सगळ्या दूषित होऊन जातात. आणि स्त्रिया एकदा दुष्ट झाल्या म्हणलं की नाही, दूषित झाल्या म्हणलं की नाही ते वाचणे जायते वर्णसंकर. वर्णसंकर संकर एवढं होत म्हणजे ह्या जातीच्या लोकांनी त्या जातीच्या, त्या जातीच्या लोकांनी ह्या जातीच्या असं करतात की नाही जरा म्हणतात वर्ण. तर याप्रमाणे त्याचा सगळ्या दोषाने युक्त होतात. कुलधर्म सगळे नष्ट होऊन जातात. एकदा धर्म नष्ट झाला म्हणले की तर सगळीकडे अधर्म पांगतो. अधर्म त्यामुळे कुलस्त्रिया सगळ्या दूषित होतात. आणि एकदा स्त्रिया दूषित झाल्या म्हणले की नाही वर्णसंकर सगळीकडे उत्पन्न होतो. आणि संकर जे आहे की वर्णसंकर्य नरकाय त्याच्यामुळे नरकच प्राप्त होतो. अशा रीतीने कुलाचा संहार नाश केल्यासारखं होऊन जात. आणि त्यांचे पितृगण सगळे पिंड उदक इत्यादी त्यांना दिलं जात नाही. या करता सगळेचे सगळे नरकामध्ये पडतील. संकरो नरकाय कुल ज्ञानम कुलस. कुल ज्ञ लोकांचं आणि कुल मध्ये असणाऱ्या लोकांचा सगळ्यांचा वर्णसांकर्यामुळे नाश होतात, नरकासाठी जातात. वदन्ति पितरो विशेषां लुप्त पिंडोदक क्रिया. पिंड उदक इत्यादी त्यांना मिळत नाही म्हणून या करता सगळे नरकामध्ये जातात. दोषैरेते कुलज्ञानां वर्ण संकर कारकैः उत्साहजन्ते जाती धर्म. सगळ्या दोषामुळे कुलज्ञानां सगळ्या कुलज्ञ असणाऱ्या लोकांच्या सांकर्याधिकामुळे जाणारे जे होणारे जे कुलधर्म आहेत की नाही सगळे नष्ट होऊन गेल्यानंतर भ्रष्ट होऊन गेल्यानंतर कुलधर्म सगळे त्या सगळे निघून गेल्यानंतर काय होईल परिस्थिती हे सांगायला लागलं. कुलधर्म असते
उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां उत्सन्न कुलधर्माणां ज्यांचा कुलधर्म नष्ट होऊन गेलेला असतो की नाही त्या लोकांचे हे जनार्दन नरके नियतम वास अशा लोकांना नरकामध्ये नियतपणे राहावंच लागतं. कोणालाच आहे म्हणून मी ऐकलेलं आहे. अतो महत्पापम कथम व्यवस्थित म्हणून अशा महत्तर अशा पाप करण्याच्या मार्गावर आपण त्या राज्याच्या आणि सुखाच्या लोभाने हंतून सजन उच्यता आपल्या लोकांना संहार करावा असं इच्छा करून निघाले आहोत. जरी मामा प्रतिकार शस्त्र शस्त्र पाहणे मी काही शस्त्र वगैरे न करणारा त्रस्त बसून राहिलेला असलेला बघून जर ते येऊन मला मारतील संहार करतील तर चालेल, तेच बरं वाटेल मला. राष्ट्र आणि हन्यो तन्मे क्षेमतरम भवे त्या लोकांनी येऊन मला मारलं तर मला क्षेमकारक असं वाटेल. त्यानंतर संजय म्हणतो एव मुक्तार्जुन संख्ये रथोपस्थ उपविशद विसृज्य सशरम चापम संविघ्न मानसा त्याप्रमाणे गुरून हातामधील धनुष्य बाण संख्ये रथोपस्थ उपविशद विसृज्य सशरम चापम संविघ्न मानसा त्याप्रमाणे घडून हातामधील धनुष्य बाण ह्याच्यात रथात ठेवून टाकलेला आहे. स्वस्थ म्हणून बसलेला आहे. लोकांनी दुःखित झालेल्या मनाने अर्जुन स्वस्थ बसलेला आहे. इति श्रीमद भगवद्गीतासु उपनिषदसु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्री कृष्णार्जुन संवादे अर्जुन विषाद योगो प्रथमोऽध्यायः. अर्जुन विद्या विषाद नावाचा हा प्रकार जो आहे की नाही पहिला अध्याय सांगितलं. दुसऱ्या अध्यायामध्ये खरी भगवद्गीता जी आहे की नाही जो उपदेश श्रीकृष्णाने केलेला आहे तो दुसऱ्या अध्यायामध्ये 11व्या श्लोकापासून सुरू होत. त्याच्या आधी द्वितीय अध्यायामध्ये संजय सांगते. दुसऱ्या फाईल मध्ये येते उघडतो. एक 10 मिनिट इकडं किती मिनिट आहेत? 5 मिनिटात समजा. रेकॉर्डिंग चालूच होते. तथा कृपया अश्रुपूर्ण कुलेक्षणम् इदन्तमिदं वाक्यम् ते कट नाही करते. कट नाही करता येत. नाही बंद करू का? 7 वाजलेत. हा 7 वाजले. हे काही नाही 4 श्लोक आहेत. थोडा अर्थ ऐकून घ्या म्हणजे मुख्य गीता सुरू होते. हो ठीक आहे. कृपयाने आकुली होऊन तो दुःख करत बसला असताना भगवान म्हणले अरे तस्सा कृष्णाविधम विषमे समुपस्थित या विषम परिस्थितीमध्ये तुला दुःख कशाला वाटायला लागले रे? आज लोकांनी अशा प्रकारचं म्हणजे दुःख करत बसू नये बरं का. अपकीर्ती प्राप्त करून घेणाऱ्यासारखं असं दुःख करू नये. उगीच मनामध्ये दुःखी होऊ नको. हे पाहत हे तुला काही योग्य नाही.
उपपद्यते क्षुद्रम हृदय हे हृदय दौर्बल्य सोडून देऊन पोट होऊन गेले. अर्जुन, मी ह्या सगळ्या लोकांना कसं मारू म्हणायला लागलाय तो. कदम भीष्म संख्ये द्रोणंच मधुसूदन येशू प्रतियोच्चामी पूजा धावरी सोडून पूजनीय असतात असे लोक, त्या लोकांना मी कसं करावं बरं. गुरूंना न मारता जे काही इथं श्रेय प्राप्त होतं की नाही, ते भाई भिक्षांना आणून खाऊन राहिलं तरी बरं वाटतं. ह्या गुरुजनांना मारू नये. असं कामाच्या उद्देशाने गुरूंना मारून तिथं कितीही प्रकारचे भोग भोगलो तरी आपण ते कसं रक्ताने माखलेला भोग खाल्ल्यासारखं होत असते. गुरु अनहत्वैव भुंजी भोगान रुधिर प्रदिग्धा ते विद्महा करनो घरी हा. त्यामध्ये आपल्याला काय चांगलं होणार आहे. जर जय मिळालं तरी काही दुःखच आहे, पराजय झाला तरी चांगलंच आहे. आणि हत्वा दिजीविषामा, त्या लोकांना मारून जिवंत राहावं अशी इच्छाच नाही आपल्याला. अशा लोकांना इथं समोर युद्धाला आले म्हणून मारणं योग्य नाही बरं का. कार्पण्य दोषोपहत स्वभाव, याप्रमाणे कृपणता नावाचा दोष आहे की नाही, त्या दोषाने युक्त झालेला स्वभाव असणारा मी धर्म काय करावं काय नाही हे मोड झालेलं आहे, काही कळत नाहीये मला. म्हणून मी तुला विचारत आहे, तर श्रेयस त्यामध्ये काय चांगलं होईल तर सांग. श्रेयस निश्चितम ब्रूहित मे, निश्चित मला सांग काय करावं काय. तर मी शिष्य असते, मी तुझा शिष्य झालेला आहे त्या देवांचा. जे लोक शिष्य होऊन येतात की नाही, तशा लोकांच्यावर अनुग्रह करावा असं शास्त्र आहे. त्याकरता मी तुमचा शिष्य झालेलो आहे. माझ्यावर तुम्ही अनुग्रह करा आणि माझ्या मनामध्ये असलेले दुःख आहेत की नाही सगळे काढून टाकावं. याप्रमाणे मला ह्याच्यापासून काही दुःख मिळेल असं वाटत नाही. तुम्ही काय सांगता सांगावं. संजय वाटे याप्रमाणे श्रीकृष्णाला अर्जुनाने विचारले असताना मी युद्ध करत नाही असं म्हणून धनुष्यबाण सोडून टाकलं असतं ना, एक शांत चित्ताने होते असतं ना, उपहास करत ऋषिकेश म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा त्याप्रमाणे दोन्ही सेनेच्या मध्यभागी व्रत घेऊन दुःखित असणाऱ्या अर्जुनासाठी म्हणून याप्रमाणे सांगायला सुरुवात केलेली आहे. इथून सुरू. श्री भगवानुवाच अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. या श्लोकापासून श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला काय काय सांगतो हे तत्व ज्ञान जे आहे तो उद्यापासून सुरू. आजची सेवा भगवंताच्या दिव्य चरणात श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीकृष्णार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय.